सापरोंडे आणि आपटी टॉस साठी यायचंय. सापरोंडेचा आलाय वाटतं. आपटी संघाचा कर्णधार. बॉलिंगला आहेत ते नंदन. खूप सुंदर असा बॉल टाकत आहेत आणि पहिल्याच चेंडू डॉट. त्यानंतरला सिद्ध यांची विकेट गेलेली आहे. दोन चेंडू टाकून झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 1 धाव. बघूया नंदन यांची खूप सुंदर अशी गोलंदाजी. मोठा मासा गळाला अडकवलेला आहे सिद्धेश मोरेच्या स्वरूपात. आणि 1 धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली ती 2 धावा. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या झाली ती 2 धावा 3 चेंडू मागे. बघूया नंदन यांचा पुढचा बॉल योगेश साठी. आणि डॉट बॉल. योगेशला पण बॉल काय समजला नसावा. एक चेंडू शिल्लक आहे. कॅच ड्रॉप. धावसंख्या झालेली ती 4 धावा. 1 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 4 धावा. अजून सुद्धा 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये किती धावा मिळवतील ते केसीसी कोलकवाडी संघ बघूया. चार धावा. रोशन काय 4 रन आहे. 4 रन आहे ना. ठीक आहे. अरे 4 धावा. धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. अजून सुद्धा 5 चेंडू शिल्लक आहेत. उमेश खूप सुंदर अशी फलंदाजी करत. बघूया आता पुढचा बॉल उमेश साठी. 1 धाव पूर्ण झालेली आहे. बघूया दुसरी धाव येईल का. आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवर 10 धावा अजून आल्या तर फायटिंग स्कोअर होईल.
खूप सुंदर अशी गोलंदाजी होत आहे. या चेंडूवर एकच धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. योगेशला मोठा प्रहार करावा लागेल. बघून मार. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 12 धावा. आणि डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. या बॉलवर जर मोठा फटका आला आणि बॉल खूप सुंदर असा बॉल टाकलेला आहे आणि विकेट. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा आणि 13 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे ते बांधणपाडा संघासमोर. आपटी संघ साप्रोटी संघाचा कर्णधार आलेला. आपटी संघाचा कर्णधार. आपटी संघाचा कर्णधार आला का? आपटी संघ टॉस विन झालेले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. महेश सहारेने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे सकाळी मंडप बांधण्यासाठी. त्यांचा पण खूप खूप आभार. स्ट्राईकला येतो नंदन. नॉन स्ट्रायकर तो कैलास आणि बॉलर आहेत ते योगेश. बघूया योगेश यांचा पहिलाच बॉल नंदनसाठी. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतात ते योगेश. आव्हान ठेवलेलं आहे ते 13 धावांचं. चार धावा. नंदन यांची खूप सुंदर अशी फलंदाजी होत आहे. पहिल्याच बॉलवर चौकार मारलेला योगेश दळवी आला. सावली क्रिएशन लाईव्ह. बघूया योगेश यांचा पुढचा बॉल. आणि षटकार. जेवढा चांगला बॉल टाकला तेवढाच चांगला फटका मारला होता नंदन यांनी आणि षटकार. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. अजून सुद्धा 3 धावांची गरज आहे. खूप सुंदर असा ऑफच्या दिशेने बॉल मारलेला आहे. बघूया एक धाव पूर्ण झालेली आहे. एकच धावे समाधान मानावं लागेल. अजून सुद्धा 2 धावांची गरज आहे ती बांधणपाडा संघाला. सासने संघाचा केतन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. केतन
सासने संघाचा केतन. चला क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. आपटी संघ लगेच लावायचं क्षेत्ररक्षण. आले का? सासने संघाचा केतन याला सन्मान चिन्ह देण्यात आहे वैभव भोये यांच्याकडनं. मॅन ऑफ द मॅच. हॅलो. मॅन ऑफ द मॅच केतन याला सासने संघाचा. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली होती, एकच रन. आणि या मॅचचा नंदन गोलंदाजी पण तेवढीच चांगली केलेली होती आणि फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली केलेली आहे. नंदन मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. नंदन.